तो सिलपाटा में मेरा एक्सीडेंट हो गया, बस के नीचे ये आ गया और मैं चक्कर आके गिर गया। मेरे अंदर वो भी है भला बोलते राक्षस, मेरे अंदर राक्षस भी है। ठीक मैं यहाँ पड़ा हूँ। बोलो क्या हुआ? अभी पैसे कितने चाहिए? ये डॉक्टर बोले 2-3 हजार तो और लगेगा ऑपरेशन के लिए, ये सब बाहर से सामान लाना पड़ेगा। कौन डॉक्टर बोला वहाँ से सामान लाने के लिए? सब लोग यही बातें कर, ये भी मैंने बाहर से मंगाया, ये भी मैंने बाहर से मंगाया सर। ये तो लगा डॉक्टर है कौन है? बोलवा डॉक्टर कौन है? सर, ये लगा है मैंने बाहर से डॉक्टर कौन मंगाया। है? ये भी बाहर से खरीद के लाया? हाँ, 1650 का मैं मंगाया। इसने हेल्प किया, मेरे दोस्त से आया था बेचारा मंगाया। हाँ? हाँ। मी मदत केली तुला? हो. मदत काय झालं तुला? चुकीचं झालं ऑपरेशन. कोणी केलं चुकीचं ऑपरेशन? चुकीचं ऑपरेशन झालं. त्याचं ऑपरेशनच चुकीचं झालंय. पाय नाही देत तुला? म्हणजे हा पहिला झाले हा पाय होता तो डॉक्टर म्हणजे हा पायामध्ये म्हणजे चालू येतो ते इन्फेक्शन झालं ते कट करायला केलं पण ते व्यवस्थित नाही झालं पूर्ण हे झालं पहिले 150 होता डॉक्टरांना बोलवा. बोटीमध्ये असू द्या. तुम्ही मला एक सांगा, हे ठाणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, इथे औषध विकत आणायची नाही, आपण पैसे देतो महापालिका बजेटमध्ये. या माणसाकडे पैसे का मागतात औषध घ्यायला? औषध आणायला पैसे का मागितले जातात? याची परिस्थिती आहे, याची परिस्थिती आहे. मग ह्याला का औषध आणायला पैसे मागता तुम्ही लोक? हे पण त्यांनी विकत आणलं 1600 रुपयाला. सर मला माहिती नाही मी जे डॉक्टर पण असेल त्याला सांगा, बोलवलंय मी, सांगा. आणि ते सर्जरी सेक्रेट मॅनेजर आहे हाँ हाँ ठीक है. वो भी ज्यादा पैसा था। मोदी का जो मेडिकल है उसमें डिस्काउंट तो उसमें 1650 लगा, फिर तो दूसरे मेडिकल से ज्यादा था। त्यांनीच मग तुमचा डॉक्टर डिस्काउंट में मंगवा दिया बोले मोदी के मेडिकल में, नहीं तो दूसरे मेडिकल में ज्यादा पैसा था उसका। एक बार या 2 बार लगाया बस, वो पूरा खत्म कर दिया। ही परिस्थिती बघा नाही आपल्या हॉस्पिटलाची. हा नियतच वाईट, नियतमध्येच खोल. मेरा डिस्चार्ज हो गया, अब डिस्चार्ज का पैसा नहीं सब मंगा दिया, डिस्चार्ज दे दिया, डिस्चार्ज दे दिया तो कितना बिल हुआ है? 10 दिन हुआ। बिल कितना हुआ? तो बोल रहे डिस्चार्ज का पैसा लगेगा 1500, पैसा नहीं है द्वारा डिस्चार्ज हो गया, डिस्चार्ज दिया पैसा। आम्ही ठाण्यातल्या कळवा हॉस्पिटलमध्ये आहोत आणि मी परवा एक व्हिडिओ बनवला होता 8 दिवसापूर्वी, आणि त्यावेळेला मी ठाण्यातल्या कळवा हॉस्पिटलमधला एक छोटासा भ्रष्टाचार समोर आणला होता. त्यावेळेला मी वसईत होतो आणि त्यावेळेला तो वसईतनं मी व्हिडिओ बनवलेला. आज मी कळवा हॉस्पिटलमध्ये आहे आणि जी काय कळवा हॉस्पिटलची परिस्थिती आहे ती माझ्या ठाणेकरांना कळायला पाहिजे की आपली ठाणे महानगरपालिका हजारो कोटीची आहे आणि त्याचं नक्की त्या पैशाचं होतं काय. कळवा हॉस्पिटलच्या नावाने दरवर्षी बजेटमध्ये अनेक तरतुदी केली जातात आणि त्याच हॉस्पिटलमध्ये हा कळवा ठाण्यातल्या मुंब्र्यातला हा व्यक्ती आहे आणि त्याचं कोणी कुटुंब नाही आहे. त्यांनी आता जे प्लास्टर केलंय त्याचे देखील त्यांनी स्वतः पैसे भरून जमा करून तो प्लास्टर आणला होता आणि मला आज त्याला पुन्हा फोन आला होता की त्याला आणखी 2000ची आवश्यकता आहे, त्याला प्लास्टरसाठी पैसे हवे. त्याच्यानंतर मुरगुडकर नावाचे मी जे अधिकारी आहेत जे ठाणे महानगरपालिकेचं हेल्थ डिपार्टमेंट पाहतात त्यांना फोन करून विचारलं की तुम्हाला बाहेरनं औषधं आणावी लागतात का, अशी काय तरतूद आहे का? तर ते म्हणाले नाही, हॉस्पिटलच सगळं पुरवते. तो आज आपण हॉस्पिटलला विचारूया की जर त्यांचे अधिकारी म्हणतात की जर किंवा डॉक्टर जे मुख्य डॉक्टर आहेत ठाणे महानगरपालिकेचे ते म्हणतात औषधं बाहेरनं आणावी लागत नाही, मग नक्की औषधाचा पैसा जातो कुठे याची एंट्री तर होणार की याला प्लास्टर लावलाय, मग त्या प्लास्टरचे पैसे नक्की जाणार कोणाला, या सगळ्याची माहिती घ्यायला कळवा हॉस्पिटलला आलोय. बघूया काय काय समोर येतात. काय झालं मॅडम? डीन हे कोण आहे? तिथलं डीन कोण आहे? बोला त्याला. ते कुठे? भिकारी
सगळं बाहेरून मागवायला लागतं, सगळं. हातातले ग्लोव्ह, काय बाहेरनं मागवावं लागतं तुला? हातातले ग्लोव्ज, हम्म. विटाडीन, हं, रोलर बँडेज, हं. हे सगळं तिन्ही वस्तू सगळ्या बाहेरून मागवायला लागतात. मग हॉस्पिटल तुम्हाला काही देत नाही? काही देत नाही. मी स्वतः आणलेले सामान आहे सर. बघा तुम्हाला वाटतं का? सगळं स्वतः विकत आणलं? स्वतः विकत- बिल आहे त्याचं? बिल हॉस्पिटलचं बिल? सामान बाहेरनं विकत आणलं त्याचं बिल ते आईकडे आहे बिल. तुझ्या आईकडे आहे काय? तुझे दोन्ही पाय गेलेत का? हा, दोन्ही पाहिजे. कसे काय गेले? रेल्वे ऍक्सिडेंट झालेला सर. हा, आणि दुसरा पाय कसा गेला तुझा? दुसरा पाय हे माझं हिंदीत चावलेलं घरी होते तर हं. तिथे इन्फेक्शन झालं म्हणून ते डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागेल. तर ते ऑपरेशन केलं पण तुमच्याकडनं ते ऑपरेशन गेलं झालं वाटतं तुझं. फेल झालं ऑपरेशन हा, फेल झालं. आणि मग पाय कापला तुझा? हा. मग आता दोन्ही पाय नाहीत तुला? दोन्ही पायने जखम झाली तिथे. ठीक आहे, बरा झालास की माझ्याकडे ये, मी तुला दोन्ही पाय लावून देतो. हा, आम्हाला दिवशीला तुम्ही सर, आपल्याला कोणी बोलवलं नाही ऑपरेशन थिएटरमध्ये. मी बघतो तुला. हा? यांच्याकडनं 1 रुपया घ्यायचं नाही, यांचं सगळं फ्री करून द्यायचं. चालू ठेव. हाँ? मैं भरता हूँ आपका पैसा डिस्चार्ज. 1500 रुपया मांग रहे सर, इसके लिए पूरा हूँ डिस्चार्ज कब कर सक्सेस काय नाही होतो हॉस्पिटलचं ऑपरेशन? विचारतो डॉक्टरांना, विचारतो काय तो मुलगा सांगतो माझं ऑपरेशन सक्सेस नाही झालं, हे सांगतात माझं ऑपरेशन सक्सेस नाही झालं. मग ऑपरेशन करतो कशाला आपण? सक्सेसच होणार नसतील. तो आता हे 5 पेशंटमध्ये 2 पेशंट मला सांगतात माझं ऑपरेशनच सक्सेस नाही झालं, मग करायचं कशाला ऑपरेशन? आपण बंद करूया कळा हॉस्पिटल, त्याला लॉजिंग बोर्डिंग सुरू करा. सुशांत क्या हुआ? क्या हुआ? हाँ, आपकी लड़की क्या हुआ? क्या हुआ? मॅडम कोणतरी एकाने ऑपरेशन थिएटर दाखवलं. कहाँ पे रखा आपने लड़की को? एक मिनिट, यांच्या मुलीला बघतो, यांच्या मुलीला बघतो. कहाँ रखा आपकी लड़की को? तो अभी क्या हुआ, आगे क्या बोल रहे डॉक्टर? कितना दिन? ऑपरेशन करने बोले थे, हाँ, फिर आगे है, क्यों? उसे समझ में नहीं आया कि उनका नाम होगा। कोण आहे डॉक्टर इथे? हे कोण आहे? सिस्टर कोण आहेत? अपने पास में इतना है नहीं, बैठ के ही जाएगा। मुलीला ऑपरेशन का करत आहेत ते सांगत नाही, 2 हफ्ते इथेच ठेवून. दर्द बहुत हो गया, सीधा सीधा तो आप प्राइवेट में क्यों नहीं लेके गए इसको? प्राइवेट में मुझे वैसे जैसे अपने कहीं औकात नहीं इतना कर पाए। तो 16 साल में अपना दवा किए नहीं ठीक हुआ, तो फिर जाना। क्या हुआ है, क्या उसको बीमारी क्या है? बीमारी कुछ नहीं हुई है, पैर उसका क्या होता है बेटा, क्या होता है तेरे पैर को? क्यों? यहाँ से पैर उतर क्यों लेकिन क्यों दर्द होता है? एक्सरे वगैरह निकाला कुछ? कोण आहे सिस्टर? कोण आहेत का इथे? हो डॉक्टर, काय या मुलीचा प्रॉब्लेम आहे? तिला ऍक्च्युली हिपमध्ये इन्फेक्शन आहे. हं. तर आम्ही ऑपरेशनचा प्लॅन करतोय. तिचं हिमोग्लोबिन कमी आहे.
तोपर्यंत ऑपरेशनला घेता येणार नाही. एक ब्लड लावलेलं आहे, एक ब्लड दिलं, आणखी एक ब्लड द्यायचं. काय प्रॉब्लेम द्यायला प्रॉब्लेम काय आहे? एक ब्लड आपल्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यांना बाहेरनं सांगितलेले होते, त्यांनी बाहेरनं आणलेले आहे. सेकंड आपल्याकडे काहीच अवेलेबल नाही. मी तुम्हाला सांगतो, मी त्या रूम मध्ये गेलो, त्याच्याकडे प्लास्टर अवेलेबल नाही. बरोबर आहे. दोन पेशंट असे मिळाले की ज्यांचं ऑपरेशन अनसक्सेस झालंय. एका मुलाचं ऑपरेशन अनसक्सेस झालं म्हणून त्याचा पाय कट करावा लागला. दुसरा माणूस रडतोय, माझं ऑपरेशन झालं तरी अजून काही होत नाहीये. त्याला पुन्हा त्यालाही सांगितलं की तुमचं ऑपरेशन अनसक्सेस झालंय. ही मुलगी 2 आठवड्यापासून इथे पडून आहे. मला एक सांगा, 2 आठवड्यापासून 2 रक्ताच्या बाटल्या शोधताय तुम्ही? 2 रक्ताच्या बाटल्या नाही, बाकीचे पण इन्व्हेस्टिगेशन आहे. काय आहे मला सांगा, काय आहे बाकीचे? मला एक सांगा, या मुलीला जर तुम्ही म्हणताय की तिच्या इन्फेक्शन झालेलं आहे, जर तुम्ही तिला असंच ठेवलं तर तिचं इन्फेक्शन वाढणार, ती मुली जाईल. नाही, काय ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर? तिची सर्व ट्रीटमेंट चालू आहे, तिला म्हणजे काय? antibiotics वगैरे सर्व चालू आहे. असं तुम्ही जर असं या मुलीला ठेवलं तर तिच्यात काय राहणार ना? मी सांगतोय की बॉडी घ्यायला लागेल 2-4 दिवसांनी आम्हाला. आम्ही होऊ देणार नाही. पण तुम्ही तिचं ऑपरेशन पुढे ढकलताय सातत्याने. ऑपरेशन पुढे नाही ढकलत आहे तिचं. मग काय करताय तुम्ही? ऑपरेशन पुढे ढकलत नाही. आम्ही इन्फेक्शन सध्या कंट्रोल करतोय. इन्फेक्शन कंट्रोल मध्ये आल्यानंतर डॉक्टर ही प्रायव्हेटला गेली ना, एका दिवसात तिचं इन्फेक्शन पण कंट्रोल होईल, तिचं ऑपरेशन पण होईल, तिचं सगळं होईल. प्रायव्हेटला पाठवायचंच नाही ना. म्हणून तुम्हाला सांगतो, एखादी गोष्ट प्रायव्हेटमध्ये होऊ शकते एका दिवसामध्ये, ती आपल्या हॉस्पिटलमध्ये का नाही होत आहे? ही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. आणि मी तुम्हाला दाखवली तर करून? नाही होते. मी करून दाखवली तर? मी या मुलीला जर 8 दिवसात बरं करून तुमच्याकडे घेऊन आलो तर बरी होणार आहे ती. आपण असं तेच सांगते, आपण ती बरी होणार. रडतीये रोज, तिच्या पायाला हात लावला तरी ती हा. रडायला सुरू करते मुलगी. तिच्यात काय आहे का बघा, त्या मुलीमध्ये काय बाकी आहे? एवढा माणुसकीच्या नात्याने जर विचार केला तर ती मुलगी वाचेल. 10 वर्ष वय आहे त्या मुलीचं. हा. तुमच्याने होणार नसेल तर आता नाही, सांगा, मी तिला प्रायव्हेटला घेऊन जातो. आमच्याने होतंय, आणि आम्ही जर त्या करतोय मुलीला काय सर्व. झालं काही तर मग मी होणार नाही. लक्षात ठेवा काही डॉक्टर, होणार नाही. आम्ही इकडनं आहोत. आमच्या रागाला तुम्हाला सामोरे जावं आम्ही- लागेल. आम्ही तुमच्याने होत इकडनं नसेल, आहोत, मला काही सांगा. होणार नाही होत, मी तिला आता ज्युपिटरला शिफ्ट नाही. करतो. आमच्यानी होतंय, आम्ही करतोय. बघूया, मी उद्या पुन्हा येतो. नक्की. तुम्ही काय करता मला दाखवा. नक्कीच. तुम्हाला रक्त पाहिजे, काय पाहिजे आम्हाला सांगा, आम्ही देतो. होय, चालेल. माझी लोक येऊन रक्तदान करतील. ओके, चालेल. पण असे सरळ ठेवू नका त्या नाही, मुलीला. नाही, नाही. बिलकुल किती ठेवत दिवस, नाही. कितना दिन हो गया इधर लाके? 13 दिन हो गया. 13 दिवस झाले. इन्फेक्शन कंट्रोल करताय डॉक्टर? 13 दिवस. 1 मार्चला ऍडमिशन. आज किती आहे? 13 मार्च आहे. हा. 13 दिवस इन्फेक्शन कंट्रोल करताय? का ना दुसऱ्याला सांगा डॉक्टर, आम्हाला कशाला सांगा? 13 दिवस इन्फेक्शन कंट्रोल करताय. डॉक्टर, मी पुन्हा सांगतो, त्या मुलीला जर काय झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. 13 दिवस इन्फेक्शन कंट्रोल करतायत तुम्ही. कुठे आहे? दिल्ली कुठे बसतात? तर काय वाईट परिस्थिती आहे आपल्या हॉस्पिटलची. खूप वाईट परिस्थिती आहे. थोडं बसा तरी थोडं बरं काय होईल. काय बसू आणि काय हे करू सांगा. हॅलो. हो हो हो. काय बसू डॉक्टर, तुमची काय परिस्थिती पाहिली हॉस्पिटलच्या आतमध्ये, अतिशय वाईट आहे. ती मुलगी आहे, 11 वर्ष आहे. बरं. 13 दिवस तिच्या इथे इन्फेक्शन झालंय. 13 दिवस झाले तिला या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात ऑपरेशन करून म्हणून सांगतो. रक्ताच्या बाटल्या तिने बाहेर आणले, औषधं तिने बाहेर आणले. आपलं हॉस्पिटल चालू काय ठेवावं? आम्ही का महापालिकेने खर्च करावं या हॉस्पिटलवर? दुसरं आम्ही इथे यायचं कारण सांगतो. दुसरा एक पेशंट आहे, त्याचं कोणी नाहीये, मुंबईचा पेशंट आहे, त्याचा पाय प्लास्टर केलाय. आधी त्यांनी त्याचा प्लास्टर 1600 रुपयाला बाहेर विकत आणला होता. आता त्याचा परत प्लास्टर करायचा म्हणून 1600 रुपये मागायला त्यांनी मला फोन केला. त्या दिवशी मी तुमच्या हॉस्पिटलला फोन केला होता. एक बाई औषधांसाठी मला फोन केला होता. मी महापौरांना आणि आयुक्तांना फोन करून सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे. मग आपण एवढी जी निधी देतो, त्याला सगळं करतो, तिथे जवळजवळ सगळेच मला भेटले आणि बोलले की आम्ही आमची औषधं आणली. मग आपण एवढ्या निधीचा करतो काय ठाणे महानगरपालिकेची? आपण जी औषधं मागवतो ती जातात कोणाला? जर लोकांकडनं आपल्याला औषधं घ्यायची असतील आणि लोकांनीच त्यांचा सगळं खर्च करायचा असेल तर आम्ही इथे आहे का झोपायला?
आणि हॉस्पिटलच्या नावाने कॉन्ट्रॅक्टर पैसे खाणार, सगळे पैसे खाणार. त्यात जर हॉस्पिटलमध्ये सुविधाच नसतील, ज्या गरजेच्या आहेत त्या नसतील तर काय उपयोग त्या हॉस्पिटलचा आम्हाला सांगा. 13 दिवस एक मुलगी कळवायची आहे, तिच्याकडे कोणी बघायला तयार नाहीये. हिमोग्लोबिन कमी आहे सांगतात, तर रक्ताच्या बाटल्या कळवा. तिच्या आईने रक्ताच्या बाटल्या आणल्या घालून. तिला 13 दिवस झाले, तिला कुणी पाहिले नाही ना. हे बघा, पाहिला कोणी जातो, पण ती मुलगी कळवळते. 13 तिच्या दिवसात नातेवाईकांना बोलवता येईल आता आपल्याला. हो, तिच्या आईच माझ्याकडे आली होती म्हणून मी विचारलं. तिला कुणी दुर्लक्ष करून तुम्ही डॉक्टरांनी जरा बोलवलं. त्या बाईला बोलवा. 35 तुमच्या नंबर डॉक्टरांनी 13 दिवसांमध्ये पाहिलं नाही आणि काहीच केलं नाही. डॉक्टरांनी पाहिलं, एक मिनिट, डॉक्टरांनी पाहणं आणि ऑपरेशन करणं या फरक आहे ना. 13 दिवस जर त्या मुलीला ठेवलं. मी आता डॉक्टरांशी बोलतो, तुमचे डॉक्टर मला भेटले. मला डॉक्टरांनी काय सांगितलं तुमच्या, की तिच्यात इन्फेक्शन आहे, तिच्यात हिमोग्लोबिन कमी आहे, एक रक्ताची बाटली चढवली, अजून एक रक्ताची बाटली चढवायची. किती वाढ बघताय, आम्ही देतो. किती रक्त पाहिजे सांगा आम्हाला. रक्त नाही म्हणून सांगितलं. रक्त नाही, बाकीच्या आईने रक्त ऑलरेडी बाहेर विकत आणलंय. पहिली बॉटल आणि दुसरी बाटली पण तिला विकत आणायचं. तिच्याकडे पैसे नाहीये दुसरी बाटली विकत आणायला, म्हणून ती मुलगी तिथे सरती आहे. आमच्याकडे कधी मला कधी अरे सर, गरीब लोक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून वाईट परिस्थिती आहे. आम्ही आहोत ना. आम्ही का नाही करणार मदत त्याची? का नाही करणार चला मदत? माझ्यासोबत. मला 2 ते 3 केस दाखवतो. या, का नाही मदत? तुम्हाला 3 केस दाखवतो हॉस्पिटलमधल्या. पुढच्या तुम्ही शोधा. तुम्ही 3 केस फक्त आता ज्या मी डोळ्याने पाहिल्या त्या 3 केस फक्त तुम्हाला दाखवतो. या, या. या डॉक्टर या. क्या माहिती मला फोन आलेला. आपने ये पहला खुद खरीद कलेक्ट कर रहे हो, हिसाब करो, ठीक है. आपका ऑपरेशन, तुमचं ऑपरेशन कधी फेल गेलं? सप्टेंबरमध्ये केलं होतं. इथेच केलेलं. आम्ही 10,000 रुपयाचं ऑपरेशन करतो. हा, कशासाठी 10,000 रुपये कोण मागतं? कुणी डॉक्टरांनी मागितले सांगा. डॉक्टरांचं नाव सांगा आणि त्यांना इकडे बोलवा बरं. कोणी मागितले 10,000 रुपये आणि कशासाठी मागितले? कशासाठी मागितले 10,000 रुपये? पहिले पैसे म्हटले, आता 10,000 कुणी मागितले? कोण डॉक्टर आहे तर त्यांना इकडे बोलवा. आणि कशासाठी मागितले जरा बोलवा इकडे. कोण आहे की पाहिजे इकडे बोलवा. कशासाठी मागितले 10,000 रुपये? कोणी लाच मागितली तुमच्याकडे? 25,000 पहिले बोलले होते. कोणते डॉक्टर जरा बघूया आपण, जरा बघूया. कोण आहे जरा 2 मिनिटं. सिस्टरना जरा बोलवतो. त्याला लाचलुचपत खात्यात म्हणून कंप्लेंट केली पाहिजे. करा ना. म्हणणार नाही आज. बिलकुल करा. हे मला बोलले नव्हते, आता तुमच्या समोर बोलले. एकदम 100% आणि मला माहितीच नव्हतं की त्याच्याकडे 25,000 माहिती दिले. बाकीच्या पेशंटला त्रास नको व्हायला म्हणून हळूच राहा. असं आहे माहिती का, मी जरा मोठ्याने बोललो ना तर बाकीच्या पेशंटला कळेल की नक्की हॉस्पिटलमध्ये होतंय काय, कळवा. ओटीमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. मी काय म्हटलं यांचं काय कोणी ओटीमध्ये त्याला पुरवता येईल. बरं, मी काय म्हटलं ऐका, तुम्ही ना याच्यानंतर ते सगळं झालं तर त्या ऑपरेशन थिएटरमधनं लोकांना बोलवता येत नाही. ऑपरेशन करतायत ना, त्यांना बोलवता येत नाही बाहेर. तुम्ही हे सगळं झाल्यानंतर ना त्या डॉक्टरांना माझ्याकडे टाकून त्यांची काय अडचण आहे ती आहे ना आपण सोडून टाकलं. ठाणे महानगरपालिकेच्या आपण हे बाहेर बोलू तिकडे. एक मिनिट, मला अजून 2 पेशंट दाखवायचे तुम्हाला. घेऊ आपण चर्चा करू तिकडे करू सर. नाही, लोकांना कळलं पाहिजे की काय होतं. ठीक आहे. त्यासाठी ग्रस्त आहेत लोक. एक मिनिट. हा, हे बघा काय झालं. तुमचं काय झालं सांगा. मेरे को 10-15 हजार खर्चा बोला, सरिया का उसे डॉक्टर ने बोला है 10-15 हजार डॉक्टर खर्चा लगेगा करके. अभी हे प्लास्टिक तुम्ही विकत आणलं ये मैंने लाया. और अभी आपने मुझे 1650 का लिया डिस्काउंट दे के. और मुझे किसने फोन किया था आपने? 2-3 हजार के और 3 साढ़े की कुछ मैंने 2000 ही बोला, लेकिन 3-3.5 के आसपास और लग गया ऑपरेशन के टाइम पे. बाहर से सब सामान प्लास्टर ये कुछ मंगाना पड़ेगा ऑपरेशन का सामान के लिए. वो हा दुसरा पेशंट, तिसरा पेशंट. काय झालं तुझ्या पायाला? पाय कापलं. पाय कापलं एक मी सांगतो काय झालं. एक रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये पाय गेला, दुसऱ्या पायाला उंदीर चावला म्हणून इथे आणलं. इथे आणल्याच्यानंतर ऑपरेशन केलं
ऑपरेशन केल्याच्या नंतर ते ऑपरेशन फेल झालं म्हणून त्याचा पाय कापला, बरोबर आहे. आता या मुलांनी याची सगळी औषधं, कोणती कोणती औषधं बाहेर आणली डॉक्टरांना सांग, काय काय बाहेर आणलं. रोलर बँडेज, हा. बिटाडीन, हम्म. आता घालायचे ग्लोव्ज, हम्म. इंजेक्शनची सिरिंज, या 4 वस्तू मी बाहेरून आणायचो पहिला. आता सध्या मला बंद केले, पण पहिला मी सगळं बाहेरून मागवलं. आता मग सगळ्या पेशंटकडनं ते बाहेरून मागवलं. आता मी हे बोलले की या, मला- मी नाही बोलत, पेशंट बोलतोय तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हो पण सर या मुलाच्या बाबतीमध्ये तुम्ही लेखी तक्रार मांडण्याच्या बाबतीमध्ये हॉस्पिटल. सर आता मी एवढं बोललोय त्याच्यानंतर मला काही त्रास नाही झाला अरे मी आहे, काय त्रास हॉस्पिटलमध्ये होणार? मला काढलेलं पाहिजे. मी बसलोय इथे मला 1 वर्ष झालेले या मुलाच्या बाबतीमध्ये, या माणसाच्या बाबतीमध्ये कुठे? तक्रार करा की आमच्या हॉस्पिटल दादा, एक- डॉक्टरने लाच मागितली. किती वर्ष ऍडमिट आहे? 1 वर्ष झाले मला. 25,000 का मागितले? कुणी मागितली लाच? एक मिनिट, किती पैसे मागितले? कुठल्या डॉक्टरांनी लाच मागितली? लाच मागितली तुमच्याकडे? 25,000 कशाला मागितले? कशासाठी मागितले? तुम्ही सांगा, कशासाठी मागितले? काय माहिती मला म्हणे लागतील. अहो जरा समजून घ्या ना आजोबा. 25,000 रुपये मागितले, नंतर 10,000 रुपये ते द्या म्हणून सांगितले. डॉक्टर तुम्ही लपवून नका. चुकीचं बोलणं, चुकीचं बोलणं योग्य नाही. मी नाही बोलत आहे, ते बोलताय. ते बोलतायत. अरे ते बोलतायत. लाच नाही मागितली. मग काय? मग काय? काय त्याला इम्प्लांट लागतं ना, काही इम्प्लांट लागतं त्या 25,000 10,000 का आला? लगेच रेट कमी झाले का? रेट कमी झाले का? 25,000 10,000 25,000 आधी मागितले. मला माहिती पण नाही, आता बोलला मला. अर्धवट समज झाल्यामुळे. नाही, काही अर्धवट झालेलं नाही. तुम्ही अर्धवट मला सांगताय. हा? अरुण एक मिनिट जरा आपण अरुण 1 वर्ष ऍडमिट आहे इकडे. 1 वर्ष दादाला सांग. हा? काय म्हणताय? 10 रुपये जायची पेटी आणणार एक दिवशी केली होती. एक मिनिट साहेब. तिथे म्हणजे पाय कापले ना. त्याचे दोन्ही पाय गेले तर 1 वर्ष झालं ऍडमिट आपल्या हॉस्पिटलला. 1 वर्ष. कुणी कापले? 1 वर्ष. एक वर्ष झालं ऍडमिट आहे. विचारा त्याला. 1 वर्ष ऍडमिट आहे तो. जा विचार. अरे इथे औषधं पण बाहेर, बँडेज पण बाहेर नाही, बाहेर मागवलं जातंय. 25,000 रुपये ऑपरेशनला मागितले जातात. सगळं बाहेर आणतं ना. हॉस्पिटल गेल्यामुळे मला इकडे लागलं. इकडच्या डॉक्टरांनी बघितलं, मला बोलले पायाचं ऑपरेशन करायला लागेल. मी सावधान मला हे सांग, डॉक्टरने कोणी तुला पाहिलेलं नाही. दुर्लक्ष आहे ना. 1 वर्षापासून तुझं काही कोणी करत नाही. अहो तुम्हाला ते नाईक डॉक्टर आहे, नाईक डॉक्टर जे मला बोलले ते मला स्वतः बोलले होते, तुझा कोण आमदार आहे, खासदार आहे ना, ते घेऊन ये. तर मी माझ्या हमराज जोशी म्हणून मनसेचे एक कार्यकर्ते आहे, त्यांना फोन लावला होता. त्यांनी अमिना जोडो साहेबांना फोन करून तिथे खाली फोन केलेला. तेव्हा मला इथे ठेवलं नाही. ते मला बोलतात तू सायन हॉस्पिटलला जा, नाही तर घरी जा. सुट्टी जे योग्य ट्रीटमेंट करण्यासाठी जिथं जायला पाहिजे तिथं जायला पाहिजे की नको? अहो पण इथं हे डॉक्टरनी नो गॅरंटी दिली. नाही मला सांग, जिथं सायन हॉस्पिटलला जर जास्त जर सोयी जर असतील तर तिथं जायला पाहिजे. सायनला जा म्हणून नाही सांगत आहे. त्याला त्यांना चरबी करणे पण इथे जर नसेल करायचं तर सायनला जा म्हणून सांगतात. इथे होत नाहीये म्हणून नाही सायनला पाठवत आहेत. त्याला आमदार खासदाराला बोलवायला सांगतात. त्याला दोन्ही पाय नाहीत तर कुठला आमदार खासदार बोलवायला जायला सांग. असे जे बोललाय ना, जे पेशंट समोर ऍडमिट करत नव्हतं, मागच्या वेळेला आपण ऍडमिट करून घेतलं. मग ते त्यांना सांगा ना तुम्ही. आपण पण तो ऍडमिट करून उपचार झाले पाहिजे ना सर. असं नाही होत विना नाही का? उपचार विना नाही होत. या माणसाकडनं ऑपरेशनसाठी 25,000 रुपये मागितले ठाणा हॉस्पिटलला. ते डॉक्टर येतील, बोलवा ना. ते डॉक्टर तो सांगतो. ऑपरेशन करतायत. 25,000 चुकीचं. हा बोला. 25,000 रुपये कशासाठी मागितले? बायपोलर सर्जरी आहे, कोणती? आर्थोप्लास्टिक. आर्थोप्लास्टी. हा बायपोलर इम्प्लांट लागणार आहे. मार्च आता सांगितलं. 25,000 रुपये लागतात त्या गोष्टीला. दाखवा मला कुठे 25,000 रुपये लागतात. मी काय त्याला विचारू, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर त्याकडे पैसे मागता तुम्ही लिहून द्या ना. नंतर 10,000 का सांगितले त्याला? नंतर 10,000. हो ऐकतो.
कि आपके पेशेंट है त्याच्याकडे पेशंट आहे तो इसका सोशल वर्कर लिखा है हम लोग को कौन सा ये मेरे पास पैसा मांगा इसने अभी दवा वाले सोशल हे वर्कर केलं? 5000 सँक्शन किए कोणी सोशल वर्कर ने आमच्या हो बाई तुम्ही त्याचा औषधं ठाणे महानगरपालिका प्रोव्हाइड करते प्लास्टर ठाणे महानगरपालिका प्रोव्हाइड करते भाऊ सुद्धा स्टॉक मध्ये आपल्याकडे मग बंद करा ते हॉस्पिटल मग बंद करा स्टॉक मध्ये नाही येत कोविड साठी करोडो रुपये खर्च केलेत ना तुम्ही हॉस्पिटलला लागणारा मत 25,000 ऑपरेशनला लागतात त्याला त्या माणसाला एकही दरवाजा नाही, काही नाही लेडीजची अवस्था असली घाणेरडी होती ना, काय सांगू साहेब तुम्हाला. एकही दरवाजा नाही, एक कडी नाही, काही नाही बघा तुम्ही साहेब. लेडीज बाथरूमला कडी नाहीये तुम्ही ते तर कमीत कमी कळवा. अरे महिला आपल्या घरच्या महिलांना आपण अशा बाथरूम मध्ये पाठवू का? या अडचणीत आहेत म्हणून इथे आल्यात. कमीत कमी बाथरूमला लेडीज बाथरूमला दरवाजाने कड्याचा लावा. लेडीज दरवाजे डॉक्टर हो डॉक्टर हो डॉक्टर मेडिकल हो डॉक्टर इकडे या, इकडे या. आता आपल्या स्टॉक मध्ये हे पण नाही का? आपल्या स्टॉक मध्ये हेही नाहीये. आपल्या स्टॉक मध्ये हे पण नाही का? मला सांगा हे आहे की नाही आपल्या स्टॉक मध्ये? एक मिनिट थांब. महानगर आपल्या महापालिकेच्या स्टॉक मध्ये हे आहे किंवा नाही मला एवढंच पाहिजे. आहे किंवा नाही कारण त्याने आता विकत आणलं दिलं आहेत माझ्या हातात. हे तुमच्या स्टॉक मध्ये आहेत की नाही नाही सांगून टाका ना. जसं सांगितलं ना प्लास्टर तुमच्या स्टॉक मध्ये नाहीये तसं मला सांगून टाका हेही माझ्या स्टॉक मध्ये नाहीये स्टॉक मध्ये तुमच्या. अहो डॉक्टर बोला. अहो डॉक्टर हो डॉक्टर डॉक्टर माझे कान आहे ना दुखायला लागले एवढं ओरडू हो हे आपल्या ओरडायचं कारण नाहीये शांतपणे घेऊ शकतो तुम्ही शांत आवाज मला सांगा. शांत आवाज का बोलत नाही तुम्ही शांतपणे बोलतो. हे आपल्या स्टॉक मध्ये आहे किंवा नाही? राजा हे तू आणलंय का हे तुमच्या स्टॉक मध्ये आहे का? हे स्टॉक मध्ये आहे आहे की नाही? आराम करा. हे स्टॉक मध्ये आहे की नाही एवढं मला सांगा. ठाणे महानगरपालिका या विचारा. मला सांगा हे मला हे स्टॉकमध्ये आहे की नाही सांगा. हे शांतपणे बोलू शकतो आपण. कारण कळत नाहीये तुम्हाला लोकांना मला आता एक मिनिट सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्टॉकमध्ये आहे किंवा नाही? सिस्टर हे आपल्याकडे आहे का स्टॉकमध्ये आहे. सिरियल मिळतात पण आठवड्याला कमी जास्त बरं ठीक आहे नाही हे पण नाही मिळत आपल्याकडे. म्हणजे ही प्लास्टिक पट्टी आहे ही साधी कोणी आल्यावर लावाली ती पण नाही आपल्याकडे. आहे सर मिळतंय मग आपण पण कमी लोकांना आहे. का विकत आणायला लावतो? लोकांना का विकत आणायला लावतो? आहे का सिस्टर कुठे आहे थोडे देतात सप्लाय कमी आहे दूध ठीक जास्त आहे आहे माझं मग सप्लाय नसेल तर महापालिकेला कळवा ना देऊ ना आपण. प्रोसेसमध्ये हे सगळं प्रोसेसमध्ये आहे लोकांकडनं नका घेऊ. अहो, लोकांमधनं लोकांकडनं गरीब लोकांकडनं बिना प्रोसेस घेतले ना बिना प्रोसेस मध्ये काय काय घेतलेलं आहे? काय घेतले खूप काही गोष्टी घेतल्या रक्त कोविड घेतलं बिना प्रोसेस मध्ये. कुणी घेतलं माणसाचं जेवण टाकलं. नाही कुणी घेतलं सर कोविड कोविड महापालिकेबद्दल महापालिकेबद्दल असं मला एक मिनिट तुम्ही या हॉस्पिटलचे प्रमुख आहात. आम्ही तुम्हाला विचारणार आम्ही तुम्ही खरेदी करत नाही महापालिका खरेदी करते मान्य. आम्ही महापालिकेबद्दल बोलतोय. तुम्ही कळवा महापालिकेला. आम्ही प्रश्न विचारणार उद्या सकाळी आयुक्तांना. उद्या सकाळी आयुक्तांना प्रश्न विचारणार की तुम्ही का नाही प्रोव्हाइड करत आहेत. इंजेक्शनच्या सेलिन आणि जर टेप जर बाहेर आणावी लागत असेल लोकांना तर हे हॉस्पिटल काय कामाचं आहे आमच्या ठाण्याच्या? तिथे प्रत्येक माणूस ओरडतोय. तुम्ही प्रत्येक माणसाला विचारतो आनंदी आहे का या हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर त्याला समाधान वाटलं पाहिजे. तर मी बाबा माझा इलाज होता मला बरं वाटलं पाहिजे. तिथे प्रत्येक माणूस रडतोय. काहीही बोलू नका तुम्ही जे आहे ते फक्त कळवा की तिथे 25,000 रुपये ऑपरेशनसाठी मागितले जातात हे कळवा. ते समजून घ्या फक्त आम्ही सगळं मला लेखी द्या की तुम्ही 25,000 रुपये का मागितले त्या मुलीने. कुठे इकडे डॉक्टर ही मुलगी आहे. ती मुलगी 13 दिवस झाली इथे ऍडमिट आहे. तिचा हा डावा पाय जो आहे तिचा उजवा पाय हा ये बेटा पैर दुख रहा है. तो तिचा पाय खूप दुखतो.
13 दिवसापासून तिला ऑपरेशन करायचं म्हणून ते थांबलेलं आहे. तिला 2 रक्ताच्या बाटल्या पाहिजे होत्या. तिच्या आईने 1 रक्ताची बाटली बाहेर आणली, बरोबर आहे. अजून 1 रक्ताची बाटली तिच्या ऑपरेशनच्या आधी काढावी लागेल असं त्यांचं मत आहे. परंतु 13 दिवसापासून ते इन्फेक्शनवर काम झालं पाहिजे, तर ते होत नाही असं दिसतंय. आता याच्यावर नीट अभ्यास तुम्ही करू शकता, आम्ही काही डॉक्टर नाही आहे. पण जे तिच्या आईने ते रडत मला येऊन जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. आता ह्या मुलीच्यात काही नाही आहे. या मुलीला अजून जर जास्त ठेवलं तर तिने इन्फेक्शन वाढेल आणि तिच्या जीवाला धोका आहे. तर या केसकडे कमीत कमी लक्ष द्या. 10 वर्षाची मुलगी आहे. तुम्ही जर स्वतः लक्ष दिलं तर ती मुलीचं जीव वाचेल नक्की. ठीक आहे. आता तुम नंबर करून ठेव, उनको कॉल करो. अगर 2 दिन में कुछ नहीं हुआ तो इसको जुपिटर जाके ऑपरेशन करवा लेंगे. दादासाहेब, काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून ही समस्या मांडली होती. त्यानंतर तुमचं शिष्टमंडळ आलं होतं, सूचना केल्या होत्या, परंतु आजही भयान परिस्थिती आहे या अतिशय भयान परिस्थिती आहे. माझं मत आहे, नगरसेवक कोणी पैसे खाल्ले यावरनं 2 मोठे पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, ही ठाणे महानगरपालिकेच्या आतमध्ये आपापसात भांडते आणि त्याचाच आवश्यक असलेला एक भाग म्हणजे कळवा हॉस्पिटल. कळवा हॉस्पिटलची आत्ताची काय मी तुम्हाला परिस्थिती दाखवली, अतिशय भयावह आहे. इथे ऑपरेशनसाठी 25,000 रुपये मागितले जातात. 25,000 रुपये नाही बोलल्याच्या नंतर 10,000 रुपये तरी द्या असं सांगितलं जातं आणि असं एक पेशंट म्हणालाय. दुसरी गोष्ट, सिरिन, मी जे म्हटलं होतं सिरिन, हाताला तुमच्या बांधायची बँडेज इथपासून सगळं पेशंट बाहेरनं विकत आणतात. तिथे 10 वर्षाची मुलगी मागचे 13 दिवस तडफडतीये. तिच्यावर लक्ष द्यायला कोणी नाही आहे किंवा लक्ष दिला जरी जात असेल तरी तिच्या ऑपरेशनच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जात नाहीये. एक मुंबईतला माणूस तिथे तडफडतोय, त्याला त्याच्या पायाचं प्लास्टर बदली करण्यासाठी आज सकाळी त्यांनी 2,000 रुपये माझ्याकडे मागण्यासाठी मला कॉल केला आणि त्याच्यानंतर कळवा हॉस्पिटलच्या आल्याच्या नंतर इथे पेशंट अक्षरशः ओरडतायत, त्यांना औषधं बाहेर आणायला सांगतायत. अनेक पेशंटचे ऑपरेशन अनसक्सेस झालेले आहेत. एका मुलाचा रेल्वेमध्ये पाय गेला होता, उंदीर चावल्यामुळे दुसऱ्या पायाचं ऑपरेशन केलं, ते अनसक्सेस झालं, त्याचा दुसरा पाय कापण्यात आला. आज मागचे 3 महिने तो मुलगा कळवा हॉस्पिटलमध्ये पडून आहे. त्याला सांगितलं जातं तुझे आमदार खासदार कोण ओळखीचे त्यांना बोलव, नाही तर सायन हॉस्पिटलला जा. ही अशी वाईट परिस्थिती आहे. आपण ब्रिज बांधतोय, आपण फुटवर ब्रिज बांधतोय, आपण अनेक काही गोष्टी करतोय, पण ठाणेकरांना आवश्यक असलेली मेडिकल व्यवस्था ही अतिशय वाईट आहे. कोविडच्या काळात आपण हजारो कोटीचे टेंडर काढले ठाणे महानगरपालिकेने. नवीन आलेल्या कंपन्यांना आपण टेंडर दिली, कामं दिली. माझी हात जोडून ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांना, ठाण्याच्या मंत्र्यांना विनंती आहे की कृपया कळवा हॉस्पिटलकडे लक्ष द्या. कळवा हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तिथल्या महिलांचं जे बाथरूम आहे त्याला कड्या नाही आहेत, दरवाजे नाही आहेत, दरवाजे तुटलेत, अशा इथल्या महिला मला सांगत आता होत्या आणि तुमच्या कॅमेरासमोर त्यांनी ते सांगितलेलं आहे. मला असं वाटतंय की या विषयाकडे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताने तात्काळ लक्ष द्यावं. मी आज आयुक्तांना विनंती करणार आहे की त्यांनी सोमवारी माझ्यासोबत या हॉस्पिटलला एक व्हिजिट करावी. अविनाशजी, डॉक्टरांसोबत बोललेला होता तुम्ही, मगाशी ऑफिसमध्ये बोललात, आता त्यांच्याबरोबर देखील व्हिजिट केली. छोट्या गोष्टी त्या पण विकत आणाव्या लागतात. त्यांचं काय म्हणणं आहे माझं डॉक्टरांचं मत आहे, एक डॉक्टर 2-3 आपले डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी मी बोलल्याच्या नंतर त्यांचं मत आहे की जर महापालिका प्रोव्हाइड करत नसेल तर आम्ही करायचं काय, आम्ही घरून. आणि हेही मान्य आहे की ते डॉक्टर काही घरनं आणणार नाही. हे काम ठाणे महानगरपालिकेचं आहे की डॉक्टरांना तिथे आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. जर सिरिंज दिल्या जात नसेल, जर टेप पट्टी हाताला कुंडाळीची बँडेज दिली जात नसेल तर मग देता काय? मोठ्या ऑपरेशनचं प्लास्टर बाहेरनं विकत आणावं लागत असेल, सलाईन बाहेरनं विकत आणावी लागत असेल तर तुम्ही नक्की देता काय? हा प्रश्न आम्हाला पडला. आणि मग हॉस्पिटल चालवता कोणासाठी? कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी का? साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट, माणसं पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट, ह्यांच्यासाठी आपण हॉस्पिटल चालवतोय का? ज्या लोकांना आवश्यक आहे अशा लोकांना सुविधा मिळत नाहीये. सो मला वाटतं याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल ठाणे महानगरपालिकेचं? अतिशय भयावह परिस्थिती आहे. मी ठाण्यातल्या सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो की या आणि एकदा कळवा हॉस्पिटल बघा, तिथल्या लोकांशी बोला, त्यांची परिस्थिती जाणून घ्या. याची गरज आज ठाण्याला आहे. एवढ्या मोठ्या महामारीनंतर जर आपण आपली मेडिकल व्यवस्था सुधारणार नसू तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाहीये. डॉक्टर सर, परिस्थिती पाहिलेली आहे.
आणि निदर्शनास आलेले की छोट्या छोट्या गोष्टी देखील इथले जे रुग्ण आहेत त्यांना बाहेरून आणावे लागले. नक्की काय कारण काय कारण आहे? या जाधव सर, कोविड-19च्या काळामध्ये ठाण्यामधलं हे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे की ठाणे जिल्ह्यामधून, पालघरमधून, रायगडमधनं, नवी मुंबईमधनं आणि आसपासच्या परिसरामधनं सगळ्या प्रकारचे रुग्ण इथे येतात. कोविडच्या दरम्यान इथल्या सगळ्या डॉक्टरांना वेगवेगळ्या ठिकाणी कामं करावी लागत होती. आता हे काम सुरळीतपणे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कोविडच्या दरम्यान आपल्याला आवश्यक असलेली जे साहित्य असतं त्याची जी टेंडर फाईल आहे ती प्रोसेसमध्ये आहे आणि आपल्याला ते उपलब्ध होते. काही काळातच ते उपलब्ध होते. ज्यांना ॲक्यूट गरज असते आम्ही लोकल परचेस करून त्यांना ते मिळवून देतो. जर काही लोकांची त्यांच्याकडे पैसे नाहीतच, करूच शकत नाही, तर ते माझ्याकडे येत राहतात. आम्ही त्यांची मदत करत राहतो. तुमच्याकडे नाही, राहिली माझ्याकडे गोष्ट येतात. तुमच्याकडे येतात. माझ्याकडे येतात आणि तुमच्या- पैसे मागतात आणि आम्ही तुमच्याकडे त्यांची येतात. बिलं भरतो आणि काहीच- मेडिकलची औषधं आणून देतो. त्या दिवशी पण मी एकाला सलाईन बिलाईन आम्ही आणून दिली. तुम्ही जर दिली असतील तर लोक माझ्यापर्यंत आले अगदी नसतात. बरोबर. बोला. आणि हा जो ऑर्थोपेडिक वॉर्ड आहे त्याच्यामध्ये हाडांची जी ऑपरेशन्स होतात त्याचे इम्प्लांट्स जे लागतात त्या इम्प्लांटची जी कॉस्ट असते 10,000, 15,000, 25,000 ते मात्र रुग्णांना आणावे लागतात. आपण महापालिका ते पुरवत नाही आणि म्हणून त्यांना ती कॉस्ट किंवा ते इम्प्लांट बाहेरून आणावे लागतात. सर, इकडे औषधं बाहेरून आणावे लागतात. काय नेमकं काय? म्हणजे आपल्याकडे सध्या तर तशी परिस्थिती, औषधांची परिस्थिती अशी नाही आहे, परंतु जी औषधं आपल्या महापालिकेच्या याच्यामध्ये नसतात आणि जी बाहेरून आणणं आवश्यक असतं तीच फक्त औषधं त्यांना रक्त बाहेरून बाहेरनं आणावं लागतं. रक्त बाहेरनं आणावं लागतं. इंजेक्शनची स्ट्रीप, ज्यातलं इंजेक्शन दिलं जातं, औषध लस दिली जाते, ती स्ट्रीप बाहेरनं मागवावी लागते. पट्टी ती बाहेरनं दिली जाते. गोळ्या बाहेरनं आणाव्या लागतात. आता ह्याच्यानंतर काय उरलं ते डॉक्टरांना विचारा. सर एक महत्वाचा प्रश्न आहे, एकदम त्यानंतर काय महत्वाचा उरलं प्रश्न. ते डॉक्टरांना विचारा. सर, आत्ताच तुम्ही म्हटलं की जी रिक्वायरमेंट आहे त्याची फाईल टेंडर प्रोसेसिंगला बरोबर आहे. टेंडर प्रोसेस झाल्यानंतर ते येणार आहे. तोपर्यंत इथल्या टेंडर पास होईपर्यंत रुग्णांनी काय करायचं? हा, म्हणजे इथं औषधं नावाची जी गोष्ट आहे ती औषधं आपल्याला इथून पुरवली जातात. औषधांची कमतरता नाही. मात्र जे पण सर रुग्ण आता बोलले ना की औषधं आम्हाला बाहेरून आणावे लागतात. ज्या टॅबलेट्स आहेत, काही इंजेक्शन्स वगैरे आहेत, आता एम्प्टी सिरिंजेस किंवा बँडेजेस जे आता सध्या उपलब्ध नाही ते पेशंटला आणावे लागतात मध्ये. मात्र औषधं मात्र ही तुम्ही नावं घेतलेली आहेत, 2-3 नावं घेतलेली आहेत, मेडिकल टर्मची नावं आहेत सर. ती टेंडरच्या याच्यामध्ये आहेत की ती available? कधीपर्यंत अवेलेबल तुम्हाला काय वाटतं? वेळामध्ये सर छोट्याशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण दर दिवशी अनालिसिस होतं की किती स्टॉक बाकी आहे, किती नाहीये. हो. तर हे एवढं मोठं हॉस्पिटल असून इथे डेली बेसिसवरती होत नाही का स्टॉकचं अनालिसिस? होतं. मग ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? पोस्ट पण सध्याची जी आपण सगळे जे आयटम्स असतात ती एक मोठी फाईल आपण ती तयार केलेली आहे आणि ती आपल्याला येत असतात. डेली करत आहे, छोट्या छोट्या फाईल काय नाही करत. एक मोठं टेंडर काढून कोणाला तरी फायदा का करून देता. छोट्या छोट्या ज्या गरज आहेत, तुम्हाला माहिती आहे की 8 दिवसाला माझी एवढ्याची गरज आहे. सो ती 8 दिवसाची गरज आपण का नाही मागवत? आपण 1 वर्षाची औषधं का मागवतो? गरज असलेली औषधं आपण पटापट का नाही मागवत? ग्लोव्ह, हाताचे ग्लोव्ह पण बाहेर आणले. तो पेशंट बोलला ना, ग्लोव्ह पण त्यांनी बाहेर विकत आणले. आता ग्लोव्ह पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अवेलेबल नसतील तर त्या ठाणे महानगरपालिका साष्टांग नमस्कार आमचा. काय आता पुढचं काय? कारण मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवून टाकला होता. तो ठाणेकरांनी खूप त्याची सराहना केली आणि आज त्याची परिस्थिती मी लोकांना दाखवली की ठाणे महानगरपालिकेची कळवा हॉस्पिटलची खरीखुरी परिस्थिती काय. आमचे नेते जे सांगतात तशी परिस्थिती नाहीये. अतिशय वाईट दुर्दैवी परिस्थिती कळवा हॉस्पिटलची आहे. कृपया ठाण्यातल्या नेत्यांनी लक्ष द्या. तुम्ही रस्ते बनवाल, कॉन्क्रीटचे रस्ते बनवाल, सगळं बनवत राहाल, पण त्याच्याबरोबर लोकांच्या आरोग्यासाठी देखील काहीतरी करा. कोविडमधनं काहीतरी शिका. आरोग्य व्यवस्था उत्तम करा. तुला डॉक्टर दिलाय, तुझं सगळं डॉक्टर पाहणार आहे. तुला काही इमर्जन्सी लागली तर डॉक्टरकडे जायचं. पण आता तुम्ही गेले की बाहेर होतो ते माझे डॉक्टर येऊन मला बोलले तुला आता आम्ही दुसऱ्या दिवशी घरी जा. कुठले डॉक्टर बोलले? बोल. आता तुम्ही सांगा मी काय आता 5 मिनिटं राहिले ना विचारा. आणि मोदी एक पाय मसला तर एक पाय माझा जागेवर आहे. डॉक्टर याला कोण डॉक्टर बोलले? जरा प्रश्न तर विचारा. का विचारायला? काय सांगितलं? मला बोला आता मी बोललो तर
येऊन माझ्याकडे आले ते बोलले तुझी काय कंप्लेंट आहे असं तसं ते बोलते खरं सांग मला तुला विचारायचं तुझी तक्रार काय म्हणजे नेमकी माझी तुला तक्रार- म्हणजे इथं माझी तक्रार काहीच नाही माझी तक्रार काहीच नाही मी तुम्हाला सांगतो माझं अपंगाचं सर्टिफिकेट बनवून द्या तुम्ही अरे सगळं करणार तुझ्यासाठी माझं टीचर माझे ते तुझं सगळं करून देणार जखमला टाके मारून द्या मी बाकी तुझ्या सगळ्या गोष्टी करणार त्याचं बघा डॉक्टर आणि याचं सगळं बघणार असं त्याला कोण बोलला आता लगेच discharge करा, ते फक्त डॉक्टरला समज द्या त्याला आता ते बोलल्याच्या नंतर हा मैं भेजता हूं आपको पैसा डोंट वरी त्याला इकडून काढल्याच्या नंतर हो त्याला आमच्या इथे खाली भेट केल्याच्या नंतर त्याला एक डॉक्टर आले डॉक्टरने सांगितलं तुला ताबडतोब डिस्चार्ज देतो घरी निघून जा म्हणजे कोणीही आवाज उठवला की त्याला घाबरवण्याचा प्रयत्न होतो आता त्या डॉक्टरचा शोध घेतला पाहिजे की कोणी त्याला लगेच जाऊन सांगितलं की तुला ताबडतोब इथं हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज देतो घरी जा